स्वतःच्या शेतात आलोय. हे सीताफळाचं शेत आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहता की हा जो बागेमध्ये कुठेच तुम्हाला असा कचरा दिसणार नाही, खूप असा उगलेला, कारण हे स्वच्छ केलेली बाग आहे सुरुवातीलाच. आणि सीताफळाची कटिंग केलेली आहे. दोन्ही झाडामधलं अंतर जर बघितलं तर तुम्ही ते या ठिकाणी खूप मोठं आहे. हे 14 फुटाचं अंतर आहे आणि इकडच्या साईडला 14 फुटाचं अंतर आहे. आणि कटिंग करताना आम्ही व्यवस्थित ह्या झाड कसं खालून वरती ग्रो करेल, वेगवेगळ्या ब्रांचेस येतील ह्या पद्धतीनं कट केलेलं आहे. आणि दरवर्षी याची कटिंग करावी लागते. आता ह्या ठिकाणी तुम्ही माल पाहू शकता. प्रत्येक जिथं कट घेतलेला आहे तिथं माल लागलेला आहे. याला प्रत्येक कटच्या ठिकाणी माल आहे. प्रत्येक कटच्या ठिकाणी इथं पहा, ही एक छोटीशी फांदी आहे आणि ह्या फांदीला किती माल लागलेला आहे. ओके, आता ह्या पद्धतीनं बागाचं नियोजन तुम्ही दरवर्षी केलं पाहिजे. याला खूप जास्त खत वगैरे टाकू नये, कारण शेणखत टाकायचं असतं याच्यामध्ये. खूप जास्त खर्च करायची गरज नसते याला. आणि हे एक दुसरं आमच्याकडे हनुमान फळ आहे. याला खूप जास्त प्रमाणात फळ लागतात. याला भावही जास्त असतो. 100 रुपये किलोच्या जवळपास याचा भाव असतो. आणि हे नोव्हेंबर महिन्यामध्ये हे येतं. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत याचे फळ चालतं. आणि इकडचं जे आहे सीताफळाचं हे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत याचे फळं येतात मार्केटला, तुम्ही देऊ शकता. हे गोल्ड जातीमधलं गोल्डन सीताफळ ज्याला म्हणतो आपण, ते जे कचपटे आहेत त्यांनी याचा शोध लावला आणि हे एक जात निर्माण केली. सोलापूरचे कचपटे साहेब, नवनाथ कचपटे, त्यांचं पूर्ण नाव आहे नवनाथ कचपटे. आणि हे हनुमान फळ आहे जे कॉम्बिनेशन केलं आहे सीताफळ आणि रामफळाचं. सेम याच्यामध्ये सीताफळाच्या पानांसारखे हे दिसेल तुम्हाला, पण याचे फळ मी पुढे ज्यावेळेस फळ लागेल याला त्यावेळेस परत आणखी एक व्हिडिओ बनवेल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आता ह्या ठिकाणी माझ्यासोबत थोडासा बागेचा सैरसपाटा करूयात आपण, म्हणजे तुम्हाला पूर्ण माझी बाग दिसेल. पूर्ण कटिंग ह्या पद्धतीने केलेली आहे की कारण काही दिवसानंतर ही बाग अशी पॅक होऊन जाईल, त्याच्यामुळं व्यवस्थित कटिंग केलेली आहे सगळी. इकडच्या साईडला आपण जर गेलो तर इकडेही त्याच पद्धतीनं पॉवर ट्रेलरने आम्ही सगळं ह्या बागेची मशागत करत असतो. पॉवर ट्रेलर आमच्याकडे आहे. आता सध्या पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळं मला असं वाटलं की तुम्हाला ह्या सीताफळाच्या बागेचं एकदा सरसपाटा करून द्यावा, जेणेकरून तुम्हाला दिसेल. वार्षिक उत्पन्न जर याचं म्हटलं तर एकरामध्ये तुम्हाला 85,000 रुपये उत्पन्न मिळतं, न खर्च करता. कोणताही खर्च करायची गरज नाही, कोणतं पाणी द्यायचं गरज नाही. पहिले 1 वर्ष तुम्हाला पाणी द्यावं लागतं, त्याच्यानंतर कोणतंच पाणी द्यायचं गरज नाही. नाही केलं तर 85 ते 80 हजाराच्या दरम्यान तुम्हाला उत्पन्न मिळतं. आणि त्यातनं 10,000 रुपये तुम्ही प्रति एकर त्याच्यावर खर्च जर लावला कटिंगचा तरी तो होतो. प्रत्येक झाडाला कटिंगसाठी जवळपास 30 रुपये ते 35 रुपये एवढा खर्च येतो. आणि 3 वर्षानंतर जर म्हटलं तर एका एकरामध्ये किती माल निघणार, तर साधारणपणे 5 टन एवढा माल निघतो. आता डिपेंड करतं की तुमच्याकडे किती शेती आहे. 1 एकर शेती असेल तर त्याला तुम्हाला मार्केटला घेऊन जायला खर्च लागणारच आहे. खूप जास्त प्रमाणात तुम्ही 3 एकर 4.5 एकर 5 एकर असं सीताफळ असेल तर तुम्हाला ती गाडी भरायला माल प्रत्येक तोड्याला मिळतो. त्यासाठी पूर्ण शेतामध्ये सीताफळ लावा. मी सगळ्या शेतामध्ये जवळपास 4.5 एकर सीताफळ लावलेलं आहे. सीताफळाची लागवड केलेली आहे. बऱ्याचशा वेळेस मला असं वाटायचं की आता यावर्षी माल नाही आला, काढून टाकावी. बऱ्याच शेतकऱ्यांनी झाडं काढून टाकली, पण मी ते ठेवलेत. आणि त्याचा बेनिफिट असं झाला की मला काहीच न करता शेतात कोणतंच उत्पन्न घ्यायची गरज नाही आहे. मी नोकरीला असल्यामुळे शेतात थोडं येणं जाणं कमी असतं. मशागत केल्यानंतर तुम्हाला काहीच गरज नाही, फक्त आठवड्यातनं, महिन्यातनं, 15 दिवसातनं तुम्हाला शेतात यायचं, पाहणी करायची. आणि जे आहेत खात नाही, बकऱ्या खात नाही किंवा कोणतं जनावराला खात नाही. माकडं देखील बऱ्याचशा शेतामध्ये फळाचं उत्पन्न घेत असताना माकडं वगैरे येतात. त्याचा काहीच परिणाम याच्यावरती होत नाही. म्हणजे तुम्हाला निव्वळ न खर्च करता पैसा मिळतो. म्हणजे ठोकेबटाईने शेती दिल्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही
ही शेती ह्या पद्धतीने सीताफळाची बाग लावून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतात. मला असं वाटतं तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे. जे माझा व्हिडिओ पाहतात ते नक्की शेतकरी नसतील किंवा त्यांच्याकडे शेती असेल. शेतकरी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर शेती असेल आणि तुम्ही नोकरी करत असाल तर हे खूप चांगलं या ठिकाणी शेतीचं नियोजन तुम्हाला करता येईल. माझ्या सगळ्या शेतावरती फळबाग आहे. पलीकडच्या शेतावर जर बघितलं तर चिकूची बाग मी लावलेली आहे. चला मी तुम्हाला चिकूच्या बागेमध्ये घेऊन जातो, इकडनं येऊयात. आणि बांधावरती मी काय केलं आहे की प्रत्येक ठिकाणी सागाचे झाडं लावलेली आहेत. म्हणजे कंपाऊंड वगैरे करायचं झालं तुम्हाला तर हे जर बांध बघितलं तर या बांधावरती सगळं सीताफळाचे सागाची झाडं लावलेली आहेत. अशी थोडी मोकळी जागाही ठेवायला पाहिजे, कारण माल तोडल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी त्याचं नियोजन करता आलं पाहिजे, गाडी उभी करता आली पाहिजे. थोडं बांधाच्या साईडला. आता ही जी बाग आहे ती बाग आहे चिकूची, सीताफळाच्या बागेला लागून. या उन्हाळ्यामध्ये मी त्याची छाटणी केली होती. खालच्या साईडला फांद्या ज्या पडलेल्या असायच्या ह्या पद्धतीने जर बघता तर मी अशी कटिंग केली आहे खालच्या साईडला आणि दोन्ही साईडला असा दांड केला आहे इकडे पाणी वगैरे जाण्यासाठी. आता ह्या मुळ्यावरती झाल्या तर नंतर त्याच्यावरती माती टाकता येईल आणि याला मोकळं केलं आहे थोडंसं ह्या पद्धतीने. आणि आणखी एक नियोजन तुम्हाला सांगतो, याच्यातही खूप जास्त खर्च करायची गरज नाही. मी मध्ये मध्ये असे शेवग्याची झाडं लावलेत. प्रत्येक 2 झाडांच्या मध्ये शेवग्याचं झाड तुम्हाला दिसेल. त्याची छाटणी मी दरवर्षीच करत असतो. याचं शास्त्रीय कारण असं आहे की मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत त्यांच्या मुळांमध्ये असतं आणि त्याचा वापर हे 2 झाडं नंतर करत असतात. ज्यावेळेस ते पाणी वगैरे मिळत नाही त्यावेळेस त्याचा बेनिफिट होतो. आणि दरवर्षी आम्ही त्याला ही अशी झाडं आली खूप उंच गेली की त्याला कापून घेतो आणि इथेच त्याला टाकून देतो. त्याच्यापासून शेवग्याचं शेंगा देखील तुम्ही घेऊ शकता, पण त्याचं गरज नाही आहे तुम्हाला घेण्याची. तर या पद्धतीनं माझ्या सगळं बागाचं नियोजन पुढच्या व्हिडिओमध्ये जे फळं येतील त्यावेळेस मी परत तुम्हाला दाखवेल. ज्यावेळेस उत्पन्न घेईल त्यावेळेसही दाखवेल, म्हणजे तुम्हाला याची प्रचिती येईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.